बघा या ठिकाणी पण मराठा बांधव आपल्या या मुंबईच्या जिमखान्याच्या समोर हे बाबा बघा माजलगावच्या लवळ भागातून हे बाबा आलेत, किती स्वच्छता करत आहेत बघा. हे जिकडे जाईल तिकडे हे बाबा दिसत आहेत, हे तरुण दिसत आहेत, एकदम स्वच्छता करत आहेत. हे आहे मराठा बांधवांची आरक्षणाच्या निष्ठेची आणि आपल्या मुंबई प्रति असलेली भावना. आणि जी काही मेन स्ट्रीम मीडिया पसरवत आहे ना की मराठ्यांनी मुंबईला त्रास दिला, मराठे मुंबईत हायदोस घालत आहेत, मराठे मुंबईत नाचत आहेत, त्यांनी हे बघावं. हे मराठे बाबा काय नाव आहे? राम 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 राम. मी तुमचाच आहे मामा साहेब नाही. बघा मराठा बांधव या ठिकाणी कशी स्वच्छता करत आहेत. बघा इकडे पोलीस बांधव बघा एकदम एकदम शांत बसलेले आहेत आणि इकडे मराठा बांधव मात्र आपल्या स्वच्छता गाडगे बाबा स्वच्छता मिशन मराठ्यांनी हातात घेतलंय. बांधवांनी जुगाड केलंय ही दाल्ली स्वच्छता करण्यासाठी. हे बांधव हे स्वच्छता करत आहेत आणि बघा ही मराठा बांधवांची शक्कल. इथं झाडू नव्हता, इथं बाजूला शेवरी होती, शेवरीच्या फाट्या मोडल्या आणि इथं स्वच्छता सुरू झालेली आहे. मराठा बांधवांनी हा परिसर बघू शकता तुम्ही अगदी स्वच्छ केला. हे बाबा बघा काय वय झालं ह्या बाबाचं. बाबा कुठून आले? माजलगाव तालुका लवळून. माजलगाव म्हणजे नांदेड जिल्ह्यातील हा मग तालुका माजलगाव आणि लवळ गाव. हे बघा मराठा बांधव हे किती वय आहे ह्या बाबाचं. हे सगळे आपलं स्वच्छ करत आहेत. इथं झोपायचंय, इथं खायचंय, ती जागा मराठा बांधव स्वच्छ करतात. पण मीडियामधील जी मेन स्ट्रीम मीडिया आहे ती काय सांगते की मराठा बांधव इथं गोंधळ घालतात. अरे मराठा बांधव गोंधळ नाहीत घालीत. मराठा बांधव आपला दिवसभराचा शीण घालण्यासाठी जे आनंद व्यक्त करतात नाचतात. पण इथं काही कष्टकरी मराठा बांधव इथं स्वच्छता पण करतायत. तुम्ही एक अँगल दाखवू नका. हे बघा इथं मराठा बांधवांनी काय शक्कल लढवलेली आहे. शेवरी काढली, शेवरीच्या फाट्या आणि डायरेक्ट ही स्वच्छता करत आहेत. अगदी क्लीन 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 एकदम स्वच्छ करत आहेत. कारण ही मुंबई कुणाची आहे? मराठ्याची मुंबई. मुंबई कुणाची? मुंबई कुणाची? हा हे लाख मराठा, लाख मराठा घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत. हे बघा उत्साह काय वय ह्या बाबांचं ह्या मामांचं. इतकं वय असूनही मामा हे बघा किती वय. हे माजलगाव आमच्या बीड जिल्ह्यातला फकड्या येऊ बघा काय वय. हे वय झाकून जात नाही. लवळचे हे बघा शक्कल लढवलेली 60 वर्ष वय. इकडे सगळे बांधव एकदम स्वच्छ झाली. ही स्वच्छ करून आता एकदम मस्त एकदम ही शक्कल लढवणारे हे आहेत शेवरीच्या फाट्याचा झाडू बनवणारे आमचे शेतकरी बांधव. कुठून आला दादा? हा हे आमच्या माजलगावचे, आमच्या बीड जिल्ह्यातले हे लवळ गावाचे सगळे बांधव. त्यांनी शक्कल लढवली. ही सगळी जी पडलेला फाटा आहे ते बी हा उद्याच्याला म्हणून नाही आमचे झाडं तोडले. बघा हे मराठा बांधव. इथं आहे बॉम्बे जिमखाना आणि मुंबई जिमखान्याच्या अगदी समोर आम्ही बाहेर आहेत. आझाद मैदान आतमध्ये आहे आणि ह्या भूमीवर आम्ही गेली 4 दिवस झाले इथंच झोपतो, इथंच खातो. त्याच्यामुळे ही भूमी काय झाली पाहिजे? स्वच्छ झाली. काय सांगाल? मुंबई आपली, मुंबईला आपण त्रास देऊत काय? मुंबई आपली, आपण घरच्यासारखी मुंबई सांभाळणार. जोपर्यंत आपण इथं आहे तोपर्यंत आपण घरच्यासारखी मुंबई. बरं पहिल्या दिवशी मुंबईवाल्यांच्या हिताले दुकानं बंद होते तरी पण तुम्ही इथं स्वच्छताच करतायत. ते ना आपल्याला त्रास दिला म्हणून आपण त्यांना द्यायचं नाही. ही भूमिका आहे, ही भूमिका आहे. हे बघा काय सांगत आहेत मराठा बांधव. आणि कसं 4 दिवस कसे गेले नियोजनात? 4 दिवस पहिले 2 दिवस जरा बेदरी गेले, पुन्हा मागून ज्यावेळेस आता लय आलंय गावाकडून आपल्या ज्यावेळेस आवक झाली त्यावेळेस सगळी माझी झाली बघा. असं आहे काय? हा बरोबर आहे. कसं झालंय प्रवास? किती दिवस झाले आलेले? माळ आहे तुमच्या गळ्यात? 6 दिवस झाले. माळकरीत म्हणायचं माझ्यासारखेच. वा बर. दादा बरोबर आहे. हा दादा ज्या दिवशी निघाले त्या दिवशी आम्ही बरोबर निघालो. आम्हाला 2 दिवस शासनाने खूप त्रास दिला. पाणी दिलं नाही, हॉटेला बंद केल्या. आज आमचे गावाकडून बंधू ट्रका घेऊन यायला. आज आमची अशी दान आहे मराठ्याची की शासनाला खाऊ घालणारे माणसं आम्ही. इतर समाज आपल्या आंदोलनावर 70% जागा. इतर समाज आपल्या आंदोलनावर इथं जे बाहेरून आलेले मुंबईचे बाहेर बिहारचे समजा आमचे लोक खायला लागले. इथं गोळा करून घेऊ लागले, द्यायला लागले. बरोबर आहे ना? ही आहे मराठ्यांची दानत.
त्यांना तरी 5 वर्षातून आम्हाला 6 वेळेस यावं लागतं आमच्या दाराला. हा. आम्ही काय तुमच्या दाराला येणारे माणसं नाही. हा. एकदाच आलो तर आमची ही फजिती केली मात्र नाही, पण इथं जो मूळ मराठी त्याला अतिशय आनंद आहे. एक लक्षात घ्या, अतिशय आनंद आहे की त्यांना ही माणुसकी मुंबईमध्ये 70 वर्षानंतर पहिल्यांदा दिसली. ही माणुसकी आहे. हो, प्रत्येक आमदार असेल खासदार असेल मराठा बांधव बाहेरून आलेले आपले मुंबईतून मराठा बांधवाने एवढी सोय केली. जागा पाणी सोय. काल तर असे कुटुंब होतं दोन, एक 2 नवरा बायको 2 जण होते. त्यांनी जवळपास 10-20 लोक स्वयंपाक करून आला होता. स्वतः ते डब्याचा व्हिडिओ बघितला, आपल्याच महाराष्ट्र प्राईमने टाकला होतो. होती सातारकर होते ते. हो, राहतील ते रहिवासी. नाही आपणच व्हिडिओ बनवला होतो. 20 लोकांना त्यांनी दोघं. बरोबर आहे. हे बघा, ही आहे मराठा बांधवांची सद्भावना या मुंबई प्रती. पण मुंबईमुळे ह्या आपल्या मराठा बांधवांमुळे मुंबईला त्रास तर बिलकुलच नाही. पण शासनाच्या डोक्यात मात्र तेच आहे की मुंबईचं काहीतरी ह्यांनी काहीतरी नुकसान करावं, आहे का नाही? करणार नाही. हा. मुंबईचा बिलकुल त्रास का करणार नाही? कारण ही मुंबई कुणाची आहे? हा, घेऊ नाराव घुमला पाहिजे. मुंबई कुणाची? मुंबई कुणाची? मुंबई कुणाची? मुंबई कुणाची? मुंबई कुणाची? मुंबई कुणाची? हा मित्रांनो, ही आहे मुंबईची. ही मराठा बांधव आहेत. ही मुंबई आपले आणि या महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी मराठे झटलेत. मराठ्यांनी रक्षण केले म्हणून या मुंबईचं रक्षण आजही मराठी करतात. एक मराठा, एक मराठा. धन्यवाद.